आज आपण या प्रकरणामध्ये इयत्ता 7वीचं जे सायन्सचं प्रकरण आहे, द मस्क्युलर सिस्टीम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्ज यामधला भाग 1 मस्क्युलर सिस्टीम आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर माहिती घेऊया आपण या सिस्टीमचा आणि सुरुवात करूया या प्रकरणाला. सर्वप्रथम लक्षात घ्या, की हे प्रकरण जे आहे ते 2 भागामध्ये डिव्हाईड झालेलं आहे. मस्क्युलर सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यातली आज आपण सर्वप्रथम बघणार आहे मस्क्युलर सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीमचा अभ्यास करताना आपण त्याचं ठराविक माहिती बघू. त्यानंतर त्यांचे मसल्सचे जे आहेत ते टाइप्स बघू, त्यांचा रोल बघू आणि हेल्दी मसल जे आहेत ते मेंटेन कसे करायचे त्याचीसुद्धा आपण माहिती बघू. याशिवाय आपण मसलबद्दल काही छोटी पण अत्यंत महत्त्वाची माहितीसुद्धा या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. सुरुवात करायची आपल्याला आपल्या प्रकरणाची मस्क्युलर सिस्टीम या हेडिंगखाली. तर बघा, मसल्स काय आहेत? मसल्स जे ॲक्च्युअल जे आहेत ते बंडल्स आहेत. त्या बंडल्समध्ये जे आहेत ते फायबरचे बंडल्स आहेत. ते कॉन्ट्रॅक्ट होतात, ते रिलॅक्स होतात आणि त्याच्याद्वारे आपल्या बॉडीची जी आहे ती ॲक्शन जी आहे ती घडून आणते आणि आपल्या बॉडीला जो आहे शेपसुद्धा याच्या सहाय्याने मिळतो. तुम्हाला स्क्रीनवर मी समोर दिसत असेल की हा जो पैलवान आहे याच्या शरीराच्या स्नायूंची हालचाल बघा तुम्ही. कोण्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होऊन राहिले, कोण्या ठिकाणी रिलॅक्स होऊन राहिले. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आखडून धरणे आणि रिलॅक्स म्हणजे काय, सैल सोडणे आणि याची ॲक्शनसुद्धा दिसून राहिली. आणि याच्या सहाय्यानेच आपल्याला काय दिसून राहिलं की जो आपल्या बॉडीचा जो शेप आहे तो याच्यामुळेच आलेला आहे. आता तुमच्यासमोर मी एक गोष्ट दाखवतो की आपल्या बॉडीला हे मसल्स कसे जोडलेले आहेत. आपली जी स्केलेटल सिस्टीम असते, आपले जे हड्डे असतात त्यांना हे मसल जोडलेले आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की स्केलेटल सिस्टीममध्ये आपण शिकलो की हड्ड्यांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स असतात. या जॉईंट्सला आधारित जे आहे हे मसल जे आहेत हे जोडलेले असतात आणि त्याच्या सहाय्यानं जे आहे ती आपल्या बॉडीची मूव्हमेंट चालू असते. आता हे कुठं जोडलेले असतात, तर हे कशाच्या सहाय्याने जोडलेले असतात, तर ते जोडलेले असतात सगळेच्या सगळे या टेंडॉनच्या सहाय्यानं. ज्या ठिकाणी आपल्या बॉडीला हे मसल जोडलेले असतात त्या जोडणाऱ्या भागाला म्हणतात टेंडॉन्स. त्या जोडणाऱ्या भागाला काय म्हणायचं, टेंडॉन्स असं म्हणायचं. आता तुम्हाला मी एक ॲक्शन दाखवतो अगोदर. ती ॲक्शन पहिले बघून घ्या आणि मग तुम्ही ठरवा. ही जी ॲक्शन चालू आहे ही डोळ्यांच्या पापण्यांची चालू आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकी किती याला ताकद लागत असावी. जेवढा तुम्ही एखाद्या ओंडक्याच्या सहाय्यानं तुम्ही एखादा कुऱ्हाडीच्या सहाय्यानं ओंडका फोडता, त्याच प्रमाणाची ताकद जी आहे ती नुसती डोळ्यांची उघडझाप करण्यासाठी लागते. मग आपल्या तर दिवसभर भरपूर मोठे ॲक्शन चालू असतात. तुम्ही विचार करा की त्या गोष्टींना मसल्सला किती ॲक्शन करावी लागत असेल, किती ॲक्शन त्यांना करावी लागते. आता मसल्सबद्दल मी तुम्हाला थोडेसे आणखी 2 महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे. त्यातला पहिला असा पॉईंट आहे की इन ह्युमन बॉडी देअर आर मोर दॅन 600 मसल्स विच कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट द 40% ऑफ द बॉडी वेट ऑफ द हेल्दी ॲडल्ट. एक जो हेल्दी ॲडल्ट असतो त्याच्या बॉडीमधले जे 600 मसल आहेत त्याच्या बॉडीच्या 40% भाग, वजनाचे 40% भाग हा फक्त मसलचा असतो. मोठ्या हेल्दी जो ॲडल्ट आहे त्याच्या केसची मी गोष्ट सांगून राहिलो, जो नॉर्मल आहे, जो सुळकुळ आहे, बारीक आहे, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्युमन फेसमध्येच अबाउट 30 मसल्स, आपल्या ह्युमन फेसमध्ये 30 मसल्स आहेत. त्याच्यामध्ये काही स्मॉल मसल आहेत. आपल्या डोळ्यालाही त्यांनी एन सर्कल केलेलं आहे, आपल्या माउथमध्ये आहे, आपल्या नोजमध्ये आहे आणि या पार्टमध्ये आपल्या पूर्ण चेहऱ्यावर 30 जे आहेत ते मसल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आता हे मसल्स ॲक्च्युअल काय काम करतात? आपल्या चेहऱ्याचे जे मसल्स आहेत ती मूव्हमेंट करतात आणि इट्स एक्सप्रेस अवर इमोशन. आपले जे इमोशन्स आहेत त्यांना एक्सप्रेस करण्याचं जे आहे ते काम जे आहे ते करते.
आता त्या एक्सप्रेशनमध्ये पहिलं एक्सप्रेशन तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामध्ये जसं आपलं हॅपीनेस आहे, आपल्याला अत्यंत आनंद वाटते. कोणतीही गोष्ट जर आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद वाटतो की नाही? मग आपल्या चेहऱ्यावर तो दिसतो. मग चेहऱ्यावर दिसतो त्याचं कारण काय? हे मसल्सच आहेत. आणि याशिवाय बघा, आपण कधी-कधी उदास होतो. आपल्याला दुःख होते. हे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसते आणि हे दाखवण्याचं कामसुद्धा कोण करतात? तर आपले हे मसल्सच करतात. आणि याशिवाय फिअर, आपल्याला भीती जी वाटते, एखाद्या गोष्टीला आपण जे घाबरतो, ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर येते आणि हे सुद्धा ॲक्शन्स आहेत आपल्या चेहऱ्यावर असलेल्या मसलचे. म्हणजे एक्सप्रेशन्स किंवा इमोशन दाखवण्याचं कामसुद्धा जे आहेत, ते आपले जे आहेत ते मसल्सच करतात. या आता नंतरचा पुढचा मुद्दा आपण बघणार. त्याचं नाव आहे व्हॉलंटरी आणि इन्व्हॉलंटरी मसल्स. आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे मसल्स सापडतात. काही व्हॉलंटरी मसल्स आहेत आणि काही इन्व्हॉलंटरी मसल्स आहेत. आता व्हॉलंटरी मसल्स कोणते आहेत, इन्व्हॉलंटरी मसल्स कोणते आहेत, त्याची माहिती आपण घेणार आहे. सर्वप्रथम आपण बघणार आहे व्हॉलंटरी मसल्स कोणाला म्हणायचं. व्हॉलंटरी मसल्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला अगोदर व्याख्या सांगतो. सर्टन फंक्शन्स लाईक वर्किंग विथ हँड्स, वॉकिंग, ईटिंग डिपेंड्स अपॉन अवर विल. आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. जसं आपण चालतो, हात वर करतो, खाली करतो, खातो, जेवण करतो, हे सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहेत. दॅट इज वाय these ॲक्शन्स आर कॉल्ड ॲज व्हॉलंटरी ॲक्शन्स. या ॲक्शन्सला म्हणायचं व्हॉलंटरी ॲक्शन म्हणायचं, कारण आपल्या मनानुसार ते आपण करू शकतो. आणि हे जे ॲक्शन जे घडवून आणतात त्यांना काय म्हणायचं? व्हॉलंटरी मसल्स म्हणायचं. आता व्हॉलंटरी मसलचे जर तुम्हाला उदाहरणच जर सांगायचं झालं तर एक्झाम्पल्स ऑफ द व्हॉलंटरी मसल्स कोणकोणते आहेत? इन्क्लूड्स मसल्स इन अवर आर्म्स अँड लेग्स. आपल्या हातातले मसल्स आहेत, आपल्या पायातले मसल्स आहेत, जे आपल्या इच्छेनं काम करतात. त्याच्यामुळे आपण त्यांना व्हॉलंटरी मसल्स असं म्हणू. पण आपल्या बॉडीमध्ये आणखी एक सुद्धा प्रकार आहे ज्याचं नाव आहे इनव्हॉलंटरी मसल. आणि इनव्हॉलंटरी मसल काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. नॅचरली व्हॉलंटरी मसल जे आहेत त्याच्या विरुद्ध ॲक्शन जे आहेत ते इनव्हॉलंटरी मसलचे आहेत. इनव्हॉलंटरी मसलमध्ये आपल्या इच्छेनुसार ते काम करत नाही. ते त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीनंच काम करतात. रादर दॅन आपल्या इच्छेवर ते अवलंबून नाही आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या ॲक्शन्स येतात? याच्यामध्ये येते ब्रीदिंग, याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन येते, याच्यामध्ये डायजेशन आहे, जे आपले व्हायटल व्हायटल फंक्शन्स आहे आपल्या बॉडीमधले आवश्यक आहे, की जे आपल्या आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. These functions do not depend upon our will. That is what these are called as involuntary actions. These muscles organs which carry out the involuntary functions like breathing, blood circulation, digestion, हे जे आहेत हे इनव्हॉलंटरी मसल आहे. म्हणजे जे मसल्स श्वसनाचं काम करतात, जे मसल ब्लड सर्क्युलेशनचं काम करतात, जे मसल डायजेशनचं काम करतात, त्या मसल्सला म्हणायचं इनव्हॉलंटरी मसल्स, कारण ह्या ॲक्शन्स आपल्या मनावर अवलंबून नाही. तर मग याच्या काय आहे? इनव्हॉलंटरी मसल्स हेल्प्स टू कॅरी आउट द फंक्शन्स ऑफ द ऑर्गन्स लाईक स्टमक, इंटेस्टाईन अँड हार्ट ऑन देअर फिक्स मॅनर. जसं त्यांना ठरवून कंट्रोल ब्रेन करतो त्या प्रकारच्याच ते ॲक्शन जे आहेत त्या घडवून आणतात. तुम्हाला एक मजेदार गोष्ट मी सांगतो, की हा जो मसल शब्द आहे, आपण नेहमी नेहमी मसल मसल हा शब्द वापरून राहिलो. हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लिटिल माऊस, उंदीर. त्याचा अर्थ होतो उंदीर. आपण ॲक्च्युअलमध्ये मसलच्या ज्यावेळेस हात वगैरे आपण तसे करतो त्यावेळेस त्याला बेडकी असा शब्द वापरतो. पण ॲक्च्युअली मसल्स या शब्दाचा अर्थ होतो छोटा उंदीर, म्हणून त्याला मसल्स असं म्हटल्या जाते. आता पुढचा मुद्दा आपण लक्षात घेणार आहे. या मुद्द्याचं नाव आहे टाइप्स ऑफ मसल. आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे टाइप्स ऑफ मसल आहेत? तुमच्या समोर एक आकृती आली असेल. या आकृतीमध्ये तुम्हाला मी 3 प्रकारचे वेगवेगळे भाग आहे. त्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या भागाची मी तुम्हाला अगोदर माहिती देतो, की आपल्या बॉडीमध्ये 3 टाइप्स ऑफ मसल आहे. ज्याच्यामध्ये कार्डियक मसल आहे, ज्याच्यामध्ये स्केलेटल मसल आहे, ज्याच्यामध्ये स्मूथ मसल आहे. हे 3 प्रकारचे जे मसल आहेत हे आपल्या बॉडीमध्ये सापडतात. आता याची एकेकाची आपण माहिती घेणार आहे. आपण अगोदर कार्डियक मसल कोणाला म्हणायचं, किंवा कार्डियक मसलला दुसरं नाव आहे हार्ट मसल सुद्धा आपण त्यांना म्हणतो. हे हार्ट मसल काम कोणतं करतात ते पहा. पहिली गोष्ट त्याचं ठिकाण कुठं आहे? त्यांचं ठिकाण आहे आपल्या हार्टमध्ये. हार्टमध्ये सापडतात म्हणून त्यांना कार्डियक मसल असं म्हटलं जातं. हार्ट ऑर कार्डियक मसल आर ॲक्च्युअली स्मूथ मसल्स. पण स्मूथ मसलमध्ये आणि या कार्डियक मसलमध्ये एक छोटासा फरक आहे. तो मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगणार आहे. हार्ट ऑर कार्डियक मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. त्याला आपण बीटिंग ऑफ हार्ट सुद्धा म्हणतो. आपल्या हृदयाचं
धडधडणं जे आहे त्याला आपण बीटिंग ऑफ द हार्ट सुद्धा आपण त्याला म्हणतो. कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कंटिन्युअसली ॲट द रेट ऑफ 70 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 70 वेळा या हार्टचे जे आहेत ते मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात आणि ज्याच्याद्वारे आपल्या बॉडीमध्ये पूर्ण ब्लड जे आहे आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट करण्याचं काम होते. स्मूथ मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन हार्ट. आता जे स्मूथ मसल्स आहेत, जे स्पेशल मसल आहेत, स्मूथ मसल ज्याला आपण म्हणतो, ते हार्टच्या शिवाय दुसरीकडे सापडतात आणि हार्टमध्ये फक्त कार्डियक मसल सापडतो, म्हणून त्याला कार्डियक ऑर हार्ट मसल सुद्धा आपण म्हणतो. आता पुढचं आपल्या याच्यामध्ये स्केलेटल मसल आपण कोणते पाहू. आपण मागच्या आकृतीमध्ये पाहिलं होतं स्केलेटल मसल, हे तुमच्या स्क्रीनवर मोठे करून तुम्हाला दाखवलेलं आहे. The two ends of the each skeletal muscle are attached to the different bones. दोन वेगवेगळ्या हाडांना हे जोडतात, स्केलेटल सिस्टीमला हे जोडतात. दॅट इज वाय इट इज नोन ॲज स्केलेटल मसल्स. मसल्स ऑफ आर्म्स अँड लेग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ द स्केलेटल मसल. आपल्या हाताचे पायाचे जे मसल जे आहेत ते स्केलेटल मसल आहे. दीज आर व्हॉलंटरी मसल. हे कोणत्या प्रकारचे मसल येतात, यांना आपण व्हॉलंटरी मसल सुद्धा म्हणतो. स्केलेटल मसल्स ऑल्सो होल्ड बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिव्स द शेप ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीला जो आकार आलेला आहे हा आकार सुद्धा याच्यामुळेच आलेला आहे, या स्केलेटल मसलमुळे सुद्धा आलेला आहे. आपलं तिसऱ्या प्रकारचं मसल आहे ज्याचं नाव आहे स्मूथ मसल. ज्या ठिकाणी आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या ठिकाणी स्मूथ मसल जे आहेत ते आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल्स, युरेट्रस are the examples of the smooth muscles. The movement of the smooth muscles are involuntary and slow. मी तुम्हाला मागेच सांगितलं की कार्डियक मसल आणि इनव्हॉलंटरी याच्या स्मूथ मसलमध्ये जो बेसिक डिफरन्स आहे तो ॲक्च्युअलमध्ये आहे की हे जे मसल्स आहेत ते फास्ट हार्ट काम करते आणि हे त्याच्या तुलनेतलं स्लो काम करते, त्यामुळे यांना आपण स्मूथ मसल असं म्हणतो. आता व्हेरियस व्हायटल फंक्शन्स आपल्या बॉडीमधले आहे विच रिमेन्स क्वाईट अनवेअर. आपल्याला ते माहीत सुद्धा नाही की आपल्या बॉडीच्या आतमध्ये ते होऊन राहिले अथवा नाही, आणि हे कॅरी करण्याचं काम हे स्मूथ मसल जे आहेत ते करतात. तर बघा, आपल्या बॉडीमधले जे मसल्स आहेत ॲक्च्युली ते ग्रुपमध्ये काम करतात. आपल्या बॉडीमधले मसल जे आहेत ते ग्रुपमध्ये काम करतात विच हेल्प्स टू कॅरी आउट द व्हेरियस फंक्शन्स इन अ प्रॉपर मॅनर. आणि त्यांचा उद्देश असा आहे की ते प्रॉपर मॅनरनंच आपल्या बॉडीमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. दॅट इज वाय व्हेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. म्हणजे आता तुम्हाला आकृतीच दाखवतो मी, या आकृतीचं तुम्हाला समजून येईल किंवा ज्यावेळेस एक मसल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस दुसरे जे मसल आहेत ते रिलॅक्स होतात आणि त्याच्याद्वारे ॲक्शन जे आहे ते घडून येते. तुमच्या समोर ॲक्शन दिसून राहिली असेल की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिसून राहिलं असेल आणि सोबतच खालून रिलॅक्सेशन सुद्धा त्याच्यामध्ये दिसून आलं असेल. द मसल्स इन फ्रंट ऑफ द बोन और अपर आर्म इज कॉल्ड ॲ बायसेप. आपला जो वरचा भाग आहे आपल्या याचा त्याला आपण बायसेप म्हणतो आणि खालच्या भागाला आपण काय म्हणतो, ट्रायसेप म्हणतो. When one of these two muscles contract, the other relaxes and does the help in the proper movement of the arm. आणि त्याच्यामुळेच जी आर्म आहे, मी नमुना म्हणून आर्म तुम्हाला सांगितलं, पूर्ण बॉडीमधल्या मुवमेंट जे आहेत त्या व्हॉलंटरी जे ॲक्शन्स आहेत ते अशाच प्रकारे घडून आपल्या येतात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या सहाय्यानं. आता आपण मसलबद्दल काही छोटेसे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे, मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग. आता कोणतंही काम करायचं असेल तर स्ट्रॉंग मसल पाहिजे. आपले मसल जर वीक असतील, जर आपण हळकुडे असू किंवा बारीक बारीक आपले हातपाय असतील तर आपल्याच्यानं मेहनतचे कामं होणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट फॉर विच अवर डाएट मस्ट बी इन्क्लूड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट इन अ सफिशियंट क्वांटिटी. मसल्सला जर तुम्हाला ताकदवर जर बनवायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, जेणेकरून मसल आपले चांगले योग्य प्रकारे बिल्ड होतात. दिस एन्श्युअर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द रिपेअर ऑफ द मसल्स. रेग्युलर एक्झरसाइज आपण केली पाहिजे, आपण व्यायाम केला पाहिजे. आता आपल्याला मोबाईलचं तुम्हाला माहीत आहे की सगळे मुलं जे आहेत तुमच्यासारखे फक्त दिवसभर मोबाईलवर गेम वगैरे खेळत असतात, पण आपल्या बॉडीनं ॲक्च्युअलमध्ये एक्झरसाइज वगैरे सुद्धा केल्या पाहिजे. ऑल्सो गुड पोश्चर. आपल्या बॉडीचं जे पोश्चर आहे, बैठक जी व्यवस्था आपण त्याला म्हणतो, ती व्यवस्थासुद्धा आपली योग्य रीतीनं पाहिजे. त्याच्यामध्ये आपले जे पाठ आहे त्याच्यामुळे वाकत नाही आणि शोल्डरचे मसल जे आहेत ते स्ट्रॉंग राहतात.
जर आपली पोश्चर जर बरोबर असेल आणि नसेल तर आपल्याला व्हर्टिबल कॉलमचे जे डिसऑर्डर जे आहेत, जे हाडं वाकणे वगैरे जे आहे, पाठ वाकणे असे कामं आपल्याला दिसून येतात. शेवटचा टॉपिक याच्यामधला आहे की एक्झरसाइज आपण ज्यावेळेस करतो, ड्युरिंग द एक्झरसाइज द मोमेंट ऑफ द हार्ट अँड द मसल्स बिकेम मोर रॅपिड अँड ब्रिदिंग बिकम्स मोर फास्टर अँड दिस एन्श्युअर द सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स फॉर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आपली ज्यावेळेस आपण व्यायाम करतो, त्या व्यायामाच्या वेळेस आपले जे मसल्स आहेत ते वेगानं काम करतात आणि तेवढ्याच वेगानं ऑक्सिजन तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्याच्याद्वारे आणि आपली बॉडी जी आहे ते न्यूट्रियन्स जे आहेत, ते एनर्जीसाठी जे न्यूट्रियन्स आवश्यकता आहेत त्यांना पुरवठा करण्याचं कामसुद्धा आपल्या बॉडीमध्ये वेगानं घडवून आणल्या जाते. आता या मसलचा जो अभ्यास आहे तो कशामध्ये केला जातो, तर जो सायन्सची जी मायोलॉजीची जी सेक्ट आहे, म्हणजे जी शाखा आहे, ती मसलचा अभ्यास करतो. मायोलॉजी अंतर्गत आपले मसल जे आहेत, ते मसल जे आहेत ते जे आहे ते काम म्हणजे त्यांचा अभ्यास जो आहे तो केला जातो. द लार्जेस्ट मसल जर तुम्हाला जर सांगायचं असेल, की आपल्या बॉडीमधलं लार्जेस्ट मसल आपल्या कोणतं आहे? तर आपल्या बॉडीमधलं लार्जेस्ट मसल आहे आपल्या थायचं. आपल्या मांडीचं जे स्नायू आहे, तो सर्वात मोठा आहे. आणि छोटं कोणतं असेल, तर छोटं आहे या ठिकाणी आपल्या छोट्या हड्डीला, आपल्या कानातल्या छोट्या हड्डीला लागलेला छोटा पडदा जो आहे, हे सगळ्यात छोटंसं मसल आहे. त्याला आपण स्टॅपिज असं सुद्धा म्हटल्या जाते. तुमच्या स्क्रीनवर जिथं हाड त्याला लागून राहिलं इयर ड्रमला, तो आपल्या बॉडीतलं छोटंसं मसल आहे. आज आपण या ठिकाणी मस्क्युलर सिस्टीमची जी आहे ती माहिती आपण घेतली आणि येणाऱ्या भागामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमची माहिती जी आहे ती घेणार आहे. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती जी आहे योग्य रीतीनं समजली असेल आणि या गोष्टीचा अभ्यास जो आहे तुम्हाला ते पॉईंट जे आहे ते समजले असतील. पुढच्या वेळेस आपण भेटूया. आपल्या बॉडीमधली डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते त्याच्यानुसार आपण माहिती घेणार आहे. बाय बाय.